ओबीसींच्या आणि दीनदलितांच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोपटावे लागले। पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं, तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले। आणि आता रेवकी देवकीला जायचंय, परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे, आदर नांदूरला जायचंय। आणि ही जनता, हा आवाज आहे जनतेचा, त्यामुळे आम्ही आता खूप दिवस सहन केलं। आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत, गावगाड्यातली पोरं जर तरी दांडक्याला हात घातला, आता हे बघा कायदा सुव्यवस्था अराजकता, आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं, आता मंत्र्यांनी बघावं, आम्ही रिॲक्शन देत आहोत। आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कुणाच्या बापाला भिणार नाहीत। आणि कोण आडवा आला, आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय, आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था, अहो आमचं वाचवा, अहो आमच्यात येऊ नका, अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल, बोलून बोलून झालेलं आहे। आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार, कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल।